दहशतवाद अमेरिकेची मध्यस्थ यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी ठाम भूमिका मांडली आहे। या बाबींशी ज्या देशांचा संबंध आहे त्यांना ते समजून घ्यावंच लागेल। भारतातील पक्ष विपक्ष यांनी ते समजून पुढे जावं लागेल। त्यांच्या हरकती आणि अपेक्षांमुळे उगाच आपली शक्तिपात होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी हे महत्त्वाचं आणि अत्यंत आवश्यक आहे। भारत आणि पाकिस्तानच्या विषयावर आम्हाला कोणत्याही तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको असल्याचं नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलं। त्याचवेळी दहशतवादाबाबत दुहेरी निकष नकोत असं त्यांनी G7 शिखर परिषदेत सांगितलं आहे। त्यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय घडामोडी घडत आहेत। या सगळ्या घडामोडींची माहिती घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजलोकतंत्र। एक गोष्ट भारताच्या संदर्भात अशी घडली की खलिस्तानवादी गटांकडून भारताच्या विरोधातील कारवायांसाठी कॅनडाचा वापर केला जात असायची कबुली खुद्द कॅनडाने दिली आहे। त्यांच्या सुरक्षाविषयक संस्थेनेच हे मान्य केलं असून त्यांनी हे मान्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे। त्याहूनही पुढची आणि ठळक बाब अशी की जे खलिस्तानवादी कॅनडात सक्रिय होते त्यांना आता केवळ गट मानलं जात होतं, तर आताच्या अहवालात या गटाचा थेट दहशतवादी असाच उल्लेख करण्यात आल्यामुळे भारताचा एक मोठा राजनैतिक विजयी आहे। झालेल्या घडामोडी वेगवेगळ्या भासत असल्या तरी त्यांच्या मुळाशी कारण एकच आहे, ते म्हणजे दहशतवाद। पाकिस्तानने त्याला जिहाद, मुजाहिदीन, स्वातंत्र्य लढा असले लाख मुलामे दिले तरी शेवटी हेतू भारताला जखमी करणे हाच राहिला आहे। ज्यांच्या कोणाच्याही मनात पाकिस्तानच्या दुष्टकृत्यांबद्दल अद्याप सॉफ्ट कॉर्नर होता तेही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्तब्ध झाले। कोणी भारताच्या बाजूने युद्धात उतरलं नाही अथवा उतरावे अशी अपेक्षा नव्हती। मात्र ज्यांना एरवी पाकिस्तानच्या कृत्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्याची सवय जडली होती त्यांचीही आता अडचण झाली आहे। भारताने आपल्या पद्धतीने पुढे जे काय करायचं ते केलं आणि अनपेक्षित तडाखा बसल्यामुळे पाकिस्तानने युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला, जो भारत आणि पाकिस्तानातील अधिकारी स्तरांवर झाला आणि त्यानुसार स्थगितीचा निर्णय झाला। यात अमेरिकेच्या अध्यक्षांची, ट्रम्प महाशयांची अनपेक्षित दखल झाली। युद्धबंदी अधिकृतपणे जाहीर करण्याच्या काही मिनिटे अगोदरच त्यांनी ही माहिती समाज माध्यमातून दिली आणि नंतर जगभर फिरून किमान डझनभर वेळा तरी त्यांनी गवगवा केला। त्यांना स्वतःला पीसमेकर म्हणून घेण्याची हौस आहे। भारत पाकिस्तान विषयात ते तुंतुणे वाजवण्याचा प्रयत्न करत आहेत। पाकिस्तान सोबत काश्मीरसह प्रत्येक मुद्द्यावर भारताची भूमिका द्विपक्षीय चर्चेवर केंद्रित राहिलेली आहे। कोणत्या तिसऱ्या पक्षाचा सहभाग भारताने यापूर्वीपासूनच कधीच मान्य केलेला नाही। संयुक्त राष्ट्रांनी आणि अन्य काही देशांनी याबाबत पुढाकार घेण्याचा प्रयत्न जरूर करून पाहिला, मात्र ते भारताने फेटाळून लावले। यानंतरही माझ्यामुळे झाल्याचं जे काही टुमणे ट्रम्प यांनी लावलं होतं त्यावर पंतप्रधान त्यांनीच थेट शब्दात सांगितलं की हे बरं झालं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताने एक महत्त्वाचं काम केलं आहे। दहशतवादाकडे आता छुपे युद्ध म्हणून नाही तर युद्ध म्हणूनच पाहिले जाईल असं जाहीर करून टाकलं। तेही पाकिस्तानला आता भारताकडून निषेधाच्या पलीकडे काहीतरी हादरा बसू शकतो या धोक्याची इशारा देणार आहे आणि त्याची चुणूक ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना दिसली आहे। व्यापार कराराची भीती दाखवत अमेरिका भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न करतो आहे, तर आपल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पाकिस्तानला कर्ज देऊन आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी चीनही भारताची कोंडी करतोय। जे पाकिस्तानातून कित्येक दशके भारताच्या विरोधात केलं जात होतं ते कॅनडातूनही सुरू झालं आहे। खलिस्तानवाद्यांकडे डोळे झाक करणं म्हणजे त्यांना बळ देणे आणि प्रोत्साहन देण्यासारखं होतं। उघड उघड भारताच्या दूतावासांवर हल्ले होणं, मंदिरांवर हल्ले होणं, भारतीयांना लक्ष करण्याचे प्रकार परदेशात होत असताना कॅनडाचे अगोदरच पंतप्रधान एक फुटकळ खलिस्तानवाद्याच्या कथित हत्येवरून भारताला उगाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते झाले। तेथील नव्या पंतप्रधानांनी काही चुका दुरुस्त करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत। ही बाब भारतासाठी दिलासा देणारी ठरवणार आहे। भूतकाळात लावलेल्या या झाडांना आलेली ही फळे आहेत। इस्रायल, अमेरिका आणि युरोपातील अनेक देशांनीही याची जळ सोसावी लागणार आहे। मात्र एखाद्या घटनेपुरतीच ही जळ असल्यामुळे ते फारसं गांभीर्याने याकडे बघत नाहीत। याचा अर्थ त्यांची समस्या नाही म्हणजे जगात अन्य कोणाचीही समस्या नाही असं मानता येणार नाही। दहशतवादाबाबत हा दुटप्पीपणा धोकादायक आहे। दोन देशातील वादात तिसरा नको हे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे दोन सत्तांमधील संघर्षात दहशतवादी नकोतच। तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राजलोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।